नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा अण्णा हजारे जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांची आठवण काही लोकांना झालेली आहे. आता एक ताजा व्हिडिओ त्या संदर्भात आला आहे. आयोगाने मतदान यादीमध्ये हेराफेरी केलेली आहे. ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे, सगळी कागदोपत्री, आणि ती कोर्टासमोर, सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का. तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी राईट पाथवर आहे, म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला. ज्यामध्ये काही कार्यकर्ते, कदाचित ते काँग्रेस समर्थक असतील किंवा कदाचित इंडिया आघाडीचे समर्थक असतील, महाविकास आघाडीचे समर्थक असतील, हे फार मोठे कार्यकर्ते किंवा नामांकित असे कोणी लोक असे नाही आहेत, पण एक सर्वसामान्य कार्यकर्ते अण्णा हजारेंना भेटायला गेले आणि त्यांनी सध्या राहुल गांधी जे आंदोलन करतायत वोट अधिकाराचं, त्या आंदोलनाबद्दल अण्णांना माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की ती आंदोलन हे महत्त्वाचं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राहुल गांधींनी एक वोट चोरी पकडलेली आहे, तो घोटाळा समोर आणलेला आहे आणि त्याचे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेत आणि त्या माध्यमातून कोर्टालाही कळलेलं आहे हे कसं हे वोट चोरी झाली. प्रत्यक्षात असं काही झालेलं नाही आहे, अर्थात आंदोलन सुरू आहे, पण राहुल गांधींनी पुरावे वगैरे सादर केलेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ते आपल्या अण्णांना एक सांगितलं. कदाचित अण्णांना ते पटेल सुद्धा, अण्णांना कदाचित ते बाहेरचं काय चाललेलं आहे याचं रोजचं अपडेट नसेल, त्यामुळे त्यांना काही थाप मारली तरी चालेल अशा अर्थाने या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं असावं. पण असो, तर अण्णांना हे सांगण्यामागचं कारण काय की अण्णांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं किंवा त्यांनी याला पाठिंबा द्यावा, त्यांचा चेहरा या आंदोलनामध्ये दिसावा, जेणेकरून हे आंदोलन यशस्वी होईल. पुन्हा एकदा एक मोठं जन आंदोलन कुठेतरी तयार होईल देशभरामध्ये आणि त्यातून मग सरकार पडेल, मोदी सरकार पडेल आणि आपल्याला पुन्हा एकदा सत्तेवर येता येईल अशी काही लोकांची इच्छा आहे. आणि त्यातून मग अण्णांचा चेहरा कसा वापरता येईल, अण्णांनी कसं आंदोलनामध्ये यायला पाहिजे, अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न हे कार्यकर्ते करत होते. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना सांगितलं की अण्णा आता झोपी गेलेले आहेत, ते कधी जागे होणार असा लोकांचा सवाल आहे असं ते अण्णांनाच सांगतायत. आणि त्यामुळे अण्णांनी आता या आंदोलनात यायला पाहिजे अशी त्यांची आग्रही मागणी होती. मध्यंतरी पुण्यामध्ये सुद्धा असे काही पोस्टर लागले होते ज्याच्यामध्ये अण्णांचा तो तेव्हाच्या लोकपाल आंदोलनातला ते उपोषणाला बसलेले असताना त्यांचा एक मंचावर झोपलेले असतानाचा फोटो जो आहे तो टाकून अण्णा आता उठा, आंदोलनामध्ये सहभागी व्हा, पुन्हा एकदा तसं आंदोलन करा आणि या सरकारला खाली खेचा वगैरे अशा पद्धतीचं आवाहन करणारं एक बॅनर किंवा पोस्टर लावण्यात आलं होतं आणि त्याची मग चर्चा सुरू झाली. आणि मग आजकाल आपल्याला माहिती आहे की अनेक लोक हे दिवसभर सोशल मीडियावर पडलेले असतात, त्यांना अशा पद्धतीच्या टिंगल टवाळ्या करणं याच्या पलीकडे दुसरं काहीच येत नसतं. त्यामुळे त्यांना हे पोस्टर म्हणजे एक पर्वणी झाली आणि त्यांनी हे पोस्टर वापरून मग अशा पद्धतीने त्याच्यावर शेलक्या भाषेत अण्णांना शिव्या घालायला किंवा त्यांची खिल्ली उडवायला, त्यांना डिवचायला सुरुवात केली. त्यावर अण्णांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले की एका 90 वर्षाच्या माणसाकडून तुम्ही आता अपेक्षा करताय की त्यांनी आंदोलनात उतरावं. तुम्ही तरुण आहात, तुम्हीच आंदोलन करा आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घ्या, यशस्वी करा आंदोलन. तर अण्णांचं हे म्हणणं योग्यच आहे. आज अण्णा 90 वर्षाचे झाले, वयोवृद्ध झाले, अर्थात तेव्हाही ते वृद्धच होते आंदोलन जेव्हा करत होते तेव्हा, पण आज अधिक वयोवृद्ध झालेले आहेत. आता ते आंदोलन करण्याच्या क्षमतेत नाही आहेत, त्यांची तेवढी ताकद नाही आहे. पण सगळे मागणी काय करतायत तर अण्णांनी आंदोलनात उतरावं. शेवटी अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला कोणाला तरी वेध घेता यावा हीच इच्छा आहे. अण्णांमध्ये एक ताकद होती, त्यांनी स्वतः ते आंदोलन उभारलं आणि त्या माध्यमातून देशभरामध्ये एक वातावरण तयार झालं भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि त्यातून सरकार जे आहे ते पूर्णपणे मुळापासून हललेलं आपण पाहिलं. अनेक लोकांच्या मनामध्ये ती एक इच्छा पण निर्माण झाली, सर्वसामान्य माणसालाही वाटायला लागलं
की आता या आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचार जो आहे तो समूळ उपटला जाईल, उन्मळून पडेल, आणि त्यासाठी लोकांचा अण्णा हजारेंना पाठिंबा होता. अर्थात अण्णा हजारेंना वैयक्तिक त्याच्यातून काहीच लाभ झाला नाही. म्हणजे ते काय राजकीय काहीतरी लाभ झाला त्यांना, ते कोणत्या तरी पदावर पोचले, कोणतं तरी पद त्यांना मिळालं, असं अजिबात झालं नाही. पण अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेकांनी आपापले निशाणे साधले त्यावेळेला, आणि अण्णा हजारेंचा उपयोग करून स्वतः मात्र कुठेतरी वर शिखरावर ते पोचले, प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले, लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले. असे अनेक लोक आपल्याला माहिती आहेत. ते आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवतात, पत्रकार म्हणून मिरवतात, आपलं जे काही वैचारिक त्यांच्याकडे ज्ञान आहे ते देत असतात लोकांना. हे सगळे लोक अण्णांच्या भोवती तेव्हा बसलेले असायचे, त्यांचा घोळका बसलेला असायचा. त्यातले एक म्हणजे अरविंद केजरीवाल, हे तर मुख्यमंत्री झाले पुढे. त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की अत्यंत साध्या कपड्यामध्ये गांधी टोपी घातलेले केजरीवाल तिथे बसलेले असायचे, आणि लोकांना वाटायला लागलं की केजरीवाल सारखा नेता देशाचा पंतप्रधान व्हायला पाहिजे. मी राजकारणात जाणार नाही, मी पक्ष काढणार नाही, मी लाल दिवेच्या गाडीतून फिरणार नाही, मी बंगल्यात राहणार नाही, हे सगळं केजरीवालांनी तेव्हा सांगितलं, आणि प्रत्यक्ष त्याच्या उलट सगळं केलं. आणि ते मुख्यमंत्री झाले, लाल दिवेच्या गाडीतून फिरू लागले, आलिशान बंगल्यामध्ये राहिले, अनेक घोटाळे त्यांच्या नावावर नोंदवले गेले, आणि शेवटी ते सरकार पडलं सुद्धा. त्यामुळे असे फायदे उठवणारे अण्णांच्या माध्यमातून हे अनेक लोक आज आपल्याला दिसून येतात. आसपास वावरताना राजकारणात मोठे मोठे झालेले लोक अण्णांच्या जीवावर हे सगळे पाहायला मिळतात. मी अजूनही तशी इच्छा असणारे लोक कमी नाहीयेत, हेच त्याच्यातून दिसून येतं. राहुल गांधी आंदोलन करतायत, पण त्या आंदोलनातून सरकार खाली खेचता येईल का ही शक्यता बहुतेक त्यांना वाटत नसावी, किंवा त्यांच्या समर्थकांना वाटत नसावी, इंडिया आघाडीला वाटत नसावी की राहुल गांधींमध्ये काही ती ताकद नाहीये सरकार खाली खेचण्याची. वोट चोरी वगैरेचा जो काय आरोप होतोय त्या माध्यमातून तिथे अण्णा हजारेंसारखा माणूस पाहिजे. मी उपोषण अण्णा हजारेंनी करायचं, आणि बाकीच्यांची पोटं मात्र टम्म भरलेली असणार आहेत. जे काय त्याच्यातून श्रेय मिळेल ते श्रेय लाटायचंय, त्याचं लोणी खायचंय, आणि आपलं पोट भरायचंय. पण उपोषण अण्णा हजारेंनी करावं, तिरंगा अण्णा हजारेंनी हातात धरावा, समोर अण्णा हजारेंनी राहावं. जो काय बळी जाईल तो अण्णा हजारेंचा जावा, पण आम्हाला त्यातून फायदा मिळावा, हा उद्देश असलेले हे लोक आहेत. त्यांच्यामध्ये स्वतः आंदोलन करण्याची अजिबात ताकद नाही. करावं मग त्यांनी अण्णा हजारेंचा चेहरा वापरण्याऐवजी त्यांनीच आंदोलन उभं करावं, उपोषण करावं, दाखवून द्यावं की आम्ही कसं सरकार हलवू शकतो, देश हलवू शकतो, जनमानस हलवू शकतो. ही ताकद आजच्या कुठल्याच आंदोलनकर्त्यांमध्ये नाही, आणि त्यामुळे त्यांना अण्णा हजारे हवेत. अण्णा हजारे आले की आम्हाला त्यांचा चेहरा वापरता येईल, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून अण्णा हजारेंना 90व्या वर्षी सुद्धा मंचावर उतरवण्यासाठी किंवा रस्त्यावर उतरवण्यासाठी ते सज्ज झालेत. आणि त्यासाठी शेलक्या भाषेत त्यांच्यावर टीका होते की तुम्ही आता झोपलेले आहात ते उठा. पण प्रश्न असा येतो की हे जे काही लोक मागणी करतायत, अण्णा हजारेंना डिवचतायत, ते कधी झोपेतून जागे होणार आहेत? त्यांच्या अंगातलं बळ कधी दिसणार आहे लोकांना? की अण्णा हजारेंनी फक्त आपलं बळ दाखवावं, उपोषण करावं, आणि हे मात्र घरी तंगड्यावर करून बसून राहणार, टीव्हीवर बघणार अण्णा हजारेंचं आंदोलन, की ते सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत कधी? त्यांनी दाखवावं रस्त्यावर उतरून. ते तर तरुण आहेत, त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, क्षमता आहे. राहुल गांधी तर कायम तरुणच आहेत. ते तर आता रस्त्यावर उतरले, त्यांनी करून दाखवावं असं जन आंदोलन एक मोठं उभा राहावं. बिहारमध्येच कशाला, संपूर्ण देशभर उभा राहावं. पण ती क्षमता दिसत नसल्यामुळे मग अण्णा हजारेंसाठी हे आग्रह धरायला लागलेले आहेत. ते कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन आग्रह धरतायत की तुम्ही आता आंदोलनामध्ये. तेव्हा अण्णा हजारेंच्या खांद्यावर बसून मिरवण्याची तयारी या सगळ्या लोकांची आहे. रस्त्यावर उतरायचं नाहीये, मेहनत घ्यायची नाहीये, उपोषण करण्याची तयारी नाहीये. असंच असेल तर मग काँग्रेसमधले आत्ता जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे,
त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. ते करतील का उपोषण राहुल गांधींसाठी? ते करतील का आंदोलन असं मोठं? कोणी करणार नाहीये. कारण कोणालाही ती इच्छा नाहीये, कोणामध्ये तशा पद्धतीने त्याग करण्याची प्रवृत्ती नाहीये. लाभ मात्र सगळ्यांना हवेत त्यागातून मिळणारे, पण त्याग कोणीतरी दुसऱ्याने करावा. सर्वस्व कोणीतरी दुसऱ्याने द्यावं आणि त्याचे फायदे मात्र आम्हाला मिळावे. हा स्वार्थी दृष्टिकोन ठेवून ही अण्णा हजारेंना शेलक्या भाषेत टीका केली जाते. त्यांना स्वतःला काही करण्याची ताकद नाही. ते लोक हे अशा पद्धतीचे पोस्टर लावतायत, अशा पद्धतीचे सोशल मीडियामध्ये खिल्ली उडवतायत. त्यातून हे दिसून येतं की त्यांना अण्णा हजारेंच्या खांद्यावर बसायचे. आम्हाला अण्णा तुमच्या खांद्यावर घ्या आणि आम्हाला मोठं करा. कारण त्या आंदोलनातून शेवटी अण्णा हजारे आज आहे त्याच ठिकाणी राहिले. ज्यांनी त्या आंदोलनाचा फायदा उचलला ते मुख्यमंत्री झाले, पक्ष काढले, त्यांनी भ्रष्टाचार पण केला, घोटाळे केले, कोट्यवधींमध्ये ते खेळले, लोकप्रियता मिळवली, असं अनेक लोकांनी केलं. अण्णा हजारे मात्र तिथेच राहिले. तेव्हा ही अशी दुटप्पी आणि स्वार्थी मंडळी आज हे आंदोलन करतायत, पण त्यांना इच्छा आहे ते आंदोलन अण्णा हजारेंनी करावं, त्यांच्या चेहऱ्यावर व्हावं, जेणेकरून आम्हाला स्वस्थपणे आरामात बसता येईल आणि अण्णा हजारे आंदोलन करत राहतील. त्यातून फायदा मात्र आमचा होईल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.